अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या ठिकाणी जाऊन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवमूर्तीचं पूजन केलं। थेट अरबी समुद्रातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी। अरबी समुद्रातल्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं खडक पूजन विनायक मेटे जे शिवसंग्रामचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेलं आहे। आपण पाहू शकतो अरबी समुद्राच्या मध्ये जो खडक सापडलेला आहे राज्य सरकारला, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक बांधण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केलेला आहे। त्या ठिकाणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह विनायक मेटे यांनी खडक पूजन केलेलं आहे। महाराजांची एक मूर्ती प्रतिकात्मक स्वरूपात इथं आणण्यात आलेली आहे, तिचं पूजन केलेलं आहे। त्याचबरोबर खडक पूजन सुद्धा विनायक मेटे करतायत। शिवसंग्रामचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सरकारनं भूमिपूजन करण्याआधीच शिवसंग्रामनं या जागेचं खडक पूजन केलेलं आहे। अशा पद्धतीनं राज्य सरकारनं जे प्रस्तावित शिवछत्रपती स्मारक उभं करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे, त्या स्मारकाचं खडक पूजन आज झालेलं आहे। एक प्रकारचं हे आंदोलन आहे, राज्य सरकारला हे सांगणं आहे की केवळ घोषणा करून थांबू नका, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा। हा केवळ निवडणुकीपुरता अजेंडा असता कामा नये, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे मूर्त स्वरूपात प्रत्यक्षात अवतरलं पाहिजे, या मागची ही शिवसंग्रामची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई।